बघा कसा मोकळा आणि सुटसुटीत असा हा नारळी भात तयार झालेला आहे। नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत नारळी भाताची रेसिपी शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तांदूळ, पाणी आणि गोडाचं योग्य प्रमाण घेऊन ही रेसिपी तयार केलेली आहे, तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। माझी रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर नारळी भात बनवण्यासाठी इथे मी 1 कप एवढा बासमती तांदूळ घेतलेला आहे। आणि तांदूळ घेताना आपल्याला जुना तांदूळ घ्यायचा आहे। जुना तांदूळ घेतल्यामुळे भात जो असतो तो आपला मोकळा आणि सुटसुटीत होतो। जर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर या ठिकाणी तुम्ही कोणताही जुना तांदूळ इथे घेऊ शकता। तर इथे मी 1 कप प्रमाणात इथे तांदूळ घेतलेला आहे आणि हा जो तांदूळ आहे तो आपल्याला छान असं 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर इथे जो तांदूळ आहे तो मी 2-3 वेळा स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि हा तांदूळ आपल्याला 10 किंवा 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे। तांदूळ भिजत ठेवल्यामुळे छान असा तो मऊसूत शिजला जातो। आणि हा जो नारळी भात आहे तो आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकर हलका गरम झालं की यामध्ये 2 चमचे एवढं साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे। तूप हलकं असं गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी 3 वेलची, 3 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे घालून घेतलेले आहेत। तर हे जे खडे मसाले आहेत ते आपल्याला सेकंडभर असे या तुपावर परतून घ्यायचे आहेत। या खडा मसाल्यांचा खूप छान असा स्वाद या भातामध्ये उतरतो। त्यानंतर इथे मी अर्धा काजूचे तुकडे आणि अर्धा बदामाचे तुकडे 2 भागामध्ये कट करून घेतलेले होते, ते यामध्ये घालून घेतलेले आहेत। आणि हे काजू आणि बदाम जे आपण घेतलेले आहेत ते सुद्धा तुपावर छान असे अर्धा 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये इथे मी अर्धा कप एवढा गूळ घातलेला आहे। तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला असतो त्याच वाटीने आपल्याला अर्धा कप एवढा गूळ घालून घ्यायचा आहे। आणि हा गूळ आपल्याला छान असा विरघळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आणि अर्धा 1 मिनिटभरात हा गूळ छान असा विरघळला जातो। त्यानंतर इथे मी अर्धा कप एवढा खोवलेला नारळ घेतलेला आहे आणि तो घालून घेतलेला आहे। आणि आता जो हा आपण खोवलेला नारळ घातलेला आहे तो सुद्धा छान असा आपल्याला गुळासोबत मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ आणि खोबरं छान असं मिक्स करून झालं, गूळ पूर्णपणे वितळला गेला की यामध्ये आता आपल्याला जे आपण भिजवून ठेवलेले तांदूळ होते त्यामधलं पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे। आणि जे तांदूळ आहे ते आपल्याला आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आणि हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला छान असे गूळ आणि खोबऱ्यासोबत या तुपावर परतून घ्यायचे आहेत। एकदम हलक्या हाताने आपल्याला हे छान असं 2-3 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे। त्यामुळे खूप छान असा एक गुळाचा आणि खोबऱ्याचा संपूर्ण फ्लेवर या भातामध्ये उतरला जातो। तर हे बघा इथे 2-3 मिनिटं छान असं आपले हे तांदूळ परतून झालेले आहेत। त्यानंतर यामध्ये चिमूटभर एवढं मीठ घालायचं आहे। आणि इथे मी थोडंसं केसर दुधामध्ये भिजत घातलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण हे केसरवाला दूध घातल्यामुळे या भाताला छान असा कलर येतो। तर आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर आपण 1 कप तांदूळ घेतलेला होता आणि 1 कपासाठी आपल्याला इथे 2 कप पाणी घालायचं आहे। तर इथे मी दुसरा कप पाणी घालून घेत आहे आणि आता आपल्याला हे पुन्हा छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही तुपावर वेलची भाजून घेतली नसेल, जशी आपण खड्या मसाल्यांसोबत आधी भाजून घेतलेली होती, तर या ठिकाणी तुम्ही यामध्ये वेलची पावडर असते ती या ठिकाणी ते घालू शकता। त्यानंतर आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची आहे। कुकरची 1 शिट्टी झाल्याच्या नंतर प्रेशर पूर्णपणे निघून गेला, कुकर हलकासा थंड झाला की आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता काय सुरेख असा आपल्या भाताला रंग आलेला आहे आणि छान असा आपला नारळी भात इथे तयार आहे। तर हे बघा मी तुम्हाला दाखवते चमच्याच्या साहाय्याने। तर थोडा हा भात गरम आहे त्यामुळे असा म्हणजे थोडा चिकट वाटतो, पण जेव्हा हा भात थंड होत जातो तर छान असा मोकळा होतो। तर मी तुम्हाला थोडा थंड झाला की दाखवते। तर हे बघा आपला जो भात आहे इथे हलका थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता
थंड झाल्याच्या नंतर यातला पूर्ण दाना दाना असा हा भाताचा वेगळा झालेला आहे आणि खूप छान आणि असा मोकळा सुटसुटीत आपला भात तयार आहे। खूप सोपी अशी रेसिपी आहे, पटकन होते आणि खूप छान लागते चवीला सुद्धा। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।